नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर पहा, तुमच्याकडे जर असे नारळ साठलेले असतील तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर ते आता नारळ आपण कशा पद्धतीने साठवायचे म्हणजे आपल्याला वर्षभर अजिबात टेन्शन राहणार नाही। वर्षभर किंवा मग 6 महिने अजिबात तुम्हाला खोबरं फोडण्याचा किंवा भाजीसाठी खोबऱ्याचा त्रास होणार नाही। तर आता उन्हाळा चालू आहे तर नक्कीच हे काम तुम्ही करून ठेवू शकता। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर खोबरं फोडल्यानंतर आता ओलं खोबरं जर या तिथून बाहेर काढायचं म्हटलं खूप मोठा टास्क असतो, तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे। तर पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाकूला चांगली धार असेल तर तो चाकू घ्यावं, धरताना पकड व्यवस्थित धरा म्हणजे हातावरती येणार नाही। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे चाकूने एक बारीक अशा पातळ स्लाइसला कट मारून घ्यायच्या व थोडासा चाकू प्रेस केला म्हणजे आपला नारळ पटकन असा निघला जातो। तर पहा, या ट्रिकने मी किती ओले नारळ अशा पद्धतीने काढून घेते। जर समजा तुम्हाला चाकूने या पद्धतीने करायचं नसेल, खूप वेळ खाऊ पद्धत वाटत असेल, तर तुम्ही ग्लासच्या साहाय्यानेही हे खोबरं वेगळं करू शकता। तर पहा, अशा प्रकारे मी तरी अशा पद्धतीने करते। तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर नक्कीच तुम्ही उपयोगात आणू शकता। तर व्यवस्थित अशा पातळ स्लाइस करून घ्यायच्या म्हणजे पटकन आपलं असं खोबरं मोकळं होतं। तर अशा पद्धतीने मी सर्व आता खोबरं मला लागेल तेवढं मी आता मोकळं करून घेणार आहे। शेवटपर्यंत म्हटलं तरी पटपट असं खोबरं आपलं मोकळं होतं। व तर पहा, अशा प्रकारे आता मी सर्व खोबरं काढून घेतलेलं आहे। तर मी अशाच पद्धतीने आता ही छान असे उन्हामध्ये वाळून घेणार आहे। तर आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर आपलं खोबरं 2 दिवसामध्ये चांगलं कडकडीत असं वाळून होतं। तर वाळल्यानंतर अशा प्रकारे डब्यात भरून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही वर्षभर म्हणा किंवा 6 महिने तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही खोबरं अशा प्रकारे पातळ स्लाइसमध्ये वाळवून ठेवू शकता। अजिबात आपल्याला विकतचं खोबरं आणायचीही गरज पडणार नाही। तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने खोबरं साठवू शकतो। तुम्हाला जर भाजून ठेवायचं असेल तर भाजून ठेवू शकता, पण जर असंच ठेवलं तर छान असं राहतं। कारण भाजल्यानंतर थोडंसं तेलकट वास येण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने चांगलं कडक उन्हामध्ये वाळवून ठेवलं तर फ्रीजमध्ये किंवा मग फ्रीजरमध्ये ते व्यवस्थित असं कितीही दिवस आपलं टिकलं जातं। तर पावसाळ्यामध्ये आता आपल्याला अजिबात काळजी नाही, तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्येच तुम्ही ही साठवून ठेवू शकता। तर पहा, मी थोडंसं भाजीसाठी अशा प्रकारे डब्यामध्ये एकदम भाजून ठेवते म्हणजे पटकन आपलं वापरलं जातं। तर मी दोन्ही पद्धतीने साठवून ठेवते। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।